टिपू सुलतान आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे स्टेटस लावल्यामुळे मावळत्या वर्षात अनेकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यातून कोल्हापुरात मोठी दंगल झाली। मात्र काही तासातच दंगलीवर नियंत्रण आणण्यात कोल्हापूर पोलीस दलाला यश आलं। दुसरीकडे एएस ट्रेडर्ससह अनेक कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा देण्याचं आमिष दाखवलं आणि हजारो लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली। ग्रोबज, एएस ट्रेडर्स, वेल्थ शेअर्स, शुभ ट्रेड, व्हीपी ट्रेडिंग, मेकर यासारख्या एलएलपी कंपन्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या कंपन्यांच्या संचालकांना अटक केली। तर मावळत्या वर्षात बालिंग्यातील एका ज्वेलरी दुकानावर पडलेला दरोडा चांगलाच गाजला। पोलीस दलाशी निगडीत या काही प्रमुख घटना म्हणता येतील। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए या उक्तीनुसार गेल्या 2-3 वर्षांपासून पेव फुटलेल्या एलएलपी कंपन्यांनी हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे। मावळत्या वर्षाचा आढावा घेताना अशा आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसून येतंय। झटपट श्रीमंत होण्याच्या मोहातून अनेक सुशिक्षित नागरिक आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये आर्थिक गुंतवणूक केली। त्यामुळे मावळत्या वर्षात एएस ट्रेडर्ससह अनेक एलएलपी कंपन्यांचं बिंग फुटलं। जादा परताव्याचा आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या एएस ट्रेडर्सचा मुख्य सूत्रधार लोहित सिंग सुभेदार याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। त्याच्याकडून 64 लाखांची मालमत्ता आणि त्याच्या पत्नीकडून 33 लाखांचे दागिने तसंच मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या। गुंतवणूकदारांच्या हजारो कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणांचं गांभीर्य लक्षात घेऊन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हिवाळी अधिवेशनात एएस ट्रेडर्सबद्दलचा प्रश्न उपस्थित केला। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर उत्तर देताना एएस ट्रेडर्स कंपनीची मनी लॉन्ड्रिंग कायद्याद्वारे ईडी मार्फत चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं। एएस ट्रेडर्स प्रकरणात आतापर्यंत 398 गुंतवणूकदारांची 49 कोटी 46 लाखांची फसवणूक झाल्याची पोलिसात नोंद आहे। या प्रकरणात एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे। काही आरोपी विदेशात पळाल्याचा अंदाज आहे। जादा परताव्याचा आमिष देऊन ग्रोबज मल्टीट्रेड कंपनीनं सुद्धा अनेक ग्राहकांना चुना लावल्याचं उघड झालं। ग्रोबज मल्टीट्रेड कंपनीत लीडर आणि एजंट अशी दुहेरी भूमिका करणाऱ्या 45 वर्षीय प्रकाश पाटकरनं कमिशनपोटी लाखो रुपयांची कमाई केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे मावळत्या वर्षात ग्रोबज कंपनीचे 8 संशयित ठकसेन पोलिसांनी ताब्यात घेतले। गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून 26 गुंतवणूकदारांची 1,11,06,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्युटर्स कंपनीच्या 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार इंद्रजित कदमसह 5 जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। गुंतवणूक केलेल्या रकमेतून जादा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत कोल्हापुरातील व्हीपी ट्रेडिंग अँड कन्सल्टन्सी कंपनीकडून 9 लाखांची फसवणूक झाल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांकडे तक्रार अर्ज आला। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रसाद घोरपडे यांनी केली। ऊस तोडीसाठी शेतकऱ्यांना मजूर पुरवण्याच्या नावाखाली टोळी प्रमुखांकडून फसवणूक झाल्याबद्दल जिल्ह्यात 1200 गुन्हे दाखल झाले। त्यातून शेतकऱ्यांची सुमारे 90 कोटी रुपयांची फसवणूक झाली। त्यामुळे मावळत्या वर्षात ऊस तोड मजूर पुरवणाऱ्या टोळी प्रमुखांनी शेतकऱ्यांना आर्थिक गंडा घातल्याचं उघड झालं। मावळत्या वर्षात कोल्हापूर पोलिसांनी 4 जणांना अटक केली। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून 3 महिन्यात दाम दुप्पट आणि गुंतवलेल्या रकमेवर दररोज 1% परताव्याचा आमिष दाखवून 100 गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याची घटना ऑक्टोबर महिन्यात उघडकीला आली। या प्रकरणी स्वप्नजा पोवार आणि अमोल कुलकर्णी या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद झाला। त्यापैकी स्वप्नजा पोवार पसार झाली तर संशयित अमोल कुलकर्णीला अटक करण्यात आली। वेल्थ शेअर फार्मच्या माध्यमातून गुंतवणुकीवर महिन्याला 8% परतावा आणि 5 महिन्यानंतर मुद्दल परतीचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 25 ते 30 कोटींची फसवणूक झाल्याचं जुलै महिन्यात उघड झालं। या प्रकरणी संग्राम नाईक, रणजित नाईक, विनायक भोगम या तिघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक झाली। कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या शुभ ट्रेड बी इंडिया कंपनीनं 3 वर्षात गुंतवणूकदारांची 80 कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालं। या प्रकरणी अभिजित सावंत, शीतल सावंत, अर्चना स्वामी, संतोष सावंत यांना न्यायालयाच्या आदेशानंतरही शाहूपुरी पोलिसांनी अटक केलेली नाही। अस्तित्वात नसलेल्या निवारा टेस्टामेंटरी आणि एनजीओ ट्रस्टच्या नावाखाली कोल्हापुरातील पूजा भोसले जोशी हिनं 300 गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी 4,500 रुपये घेऊन 26,37,000 रुपयांची फसवणूक केली। या प्रकरणी पूजा भोसले जोशी, राहुल भोसले आणि भरत गाठ यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयानं फेटाळलाय।
त्यामुळं या ठगांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मावळत्या वर्षात कोल्हापूर पोलिसांना सार्वजनिक शांतता राखण्यासाठी प्रचंड काम करावं लागलं. विशेषतः टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचं उदात्तीकरण करणारे स्टेटस मोबाईलवर लावले किंवा सोशल मीडियावर टाकले. यामुळं 2023 या वर्षात सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण झाली. त्यातूनच 7 जूनला कोल्हापुरात मोठी दंगल झाली. शिवाजी चौक, बिंदू चौक, बारा इमाम, अकबर मोहल्ला, राजेबाग स्वार दर्गा या परिसरातील अनेक दुकानं, हॉटेल्स, रिक्षा, दुचाकी गाड्या यांची मोडतोड किंवा तोडफोड झाली. त्यामुळे कोल्हापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी अत्यंत संयमानं आणि कौशल्यानं ही परिस्थिती हाताळली. मावळत्या वर्षात जिल्ह्यातील अनेक गावात अशा पद्धतीनं टिपू सुलतान किंवा औरंगजेब यांचं उदात्तीकरण करणारे मेसेज सोशल मीडियावर आल्यानं गाव बंद किंवा अन्य प्रकारची आंदोलनं झाली. सोशल मीडियाचा गैरवापर कसा होऊ शकतो हे 2023 या वर्षात दिसून आलं. 8 जून 2023 हा दिवस चांगलाच लक्षात राहील तो बालिंगा इथल्या कात्यायनी ज्वेलर्सवरच्या दरोड्यामुळं. एखाद्या चित्रपटात शोभेल अशा प्रकारे अंधाधुंद गोळीबार करत 7 जणांनी कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला. व्यावसायिक जितेंद्र माळी यांना गोळी झाडून तर रमेश माळी यांना स्टिकनं मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आलं. या दरोड्यात 1,87,12,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 1.5 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सतीश पोहाळकर, विशाल वरेकर, अंबाजी सुळेकर या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 22,65,000 रुपये किमतीचे 37 तोळे सोन्याचे दागिने, 1 कार, दुचाकी असं साहित्य जप्त केलं. याशिवाय मध्य प्रदेशातील इंदोरमधून आणखी एक संशयित अंकित उर्फ छोटू शर्माला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली. त्याच्याकडून दरोड्यातील सोनं, 2 पिस्टल आणि कार असं 16,23,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं. मावळत्या वर्षात बालिंग्यातील दरोड्याची घटना चांगलीच गाजली. आजरा तालुक्यातील खानापूर पैकी रायवाडा इथल्या माजी सरपंच पूनम गुरव यांच्या शेतातील घरावर दरोडा पडला. कुटुंबातील सदस्यांना दोरीनं बांधून सोन्या चांदीचे दागिने, रोकड, पाळीव प्राणी, काजूगर आणि काही महत्त्वाची कागदपत्र असा 30 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. पण पोलिसांनी 24 तासांच्या आत बेळगाव इथल्या रवी नाईक या मुख्य संशयितासह 8 जणांना अटक केली. 29 सप्टेंबर 2023 रोजी अनंत चतुर्दशी होती. सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पण मिरजकर तिकटी, महाद्वार रोड इथं किरकोळ कारणावरून काही मंडळांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या. तर मावळत्या वर्षात अनंत चतुर्दशीला मिरवणूक मार्गावर अभूतपूर्व गर्दी होऊन काही ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. अशावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. विशेष म्हणजे मावळत्या वर्षातही गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री 12 नंतर सर्व स्पीकर बंद झाले. शिवाय 2023 मध्ये 24 तासाच्या आत सार्वजनिक गणेश विसर्जनाची मिरवणूक पूर्ण झाली. त्या दृष्टीनं 2023 हे वर्ष नक्की लक्षात राहील.